बघा, ह्या वर्षी एल निनोच्या इफेक्टमुळे तसं शेतकऱ्यांसाठी एक आव्हानात्मक असा एक वर्ष आहे. ज्या कधीच गोष्टी इतिहासामध्ये घडलेल्या नाही ते ह्या वर्षी आपल्याला अनुभवायला भेटत आहेत. आंबा काजूची परिस्थिती वाईट आहे. आज भात शेतीमध्ये जे काही तुम्ही आज तिथे पाहिले ते आमच्या कोकणामध्ये कधीच आतापर्यंत तरी झालेलं नव्हतं. आणि म्हणून आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पाहायला आलेलो आहे. माझ्याबरोबर माझ्या माझ्या कृषी अधीक्षक मॅडम आहेत, तहसीलदार आहेत, सगळी प्रशासकीय यंत्रणा आहेत. आणि त्या यंत्रणेकडून ह्या आमच्या शेतकऱ्यांना काय मदत करू शकतो, काय त्यांना सहकार्य करू शकतो, कुठल्या निकषामध्ये बसून ह्यांना मदत करू शकतो, त्या दृष्टिकोनातून आता आम्ही पावलं उचलू. शेवटी शासनाकडे पण असलेले नियम हे त्यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन आहे. अशा पद्धतीच्या भात शेतीवर ही परिस्थिती येणं हे कुठल्याच अजूनपर्यंत शासनाने अनुभवलेलं नव्हतं. आणि म्हणून आम्ही पण त्याचा अभ्यास करून कुठल्या निकषांतर बसवलं पाहिजे. गेल्या वर्षी जो 15 मेला आलेला पाऊस आजपर्यंत आज ह्या जुलै महिन्यामध्ये अशी परिस्थिती आमच्या कोकणामध्ये आम्ही कधीच पाहिली नाही की पाऊसच नाही. आणि म्हणून ते सगळे निकष कुठल्या निकषामध्ये बसवायचं, कुठले निकष बदलायचे, या सगळ्या दृष्टिकोनातून आता आम्ही पावलं उचलणार आहोत. पंचनामे करण्याचे काही निर्देश दिलेले आहेत, पाहणी या लोकांनी केलेले आहेत. पंचनामेच्या पलीकडे जाऊन प्रामुख्याने मदत करायची असेल तर त्या कुठल्या निकषांतर्गत बसवायचे ते आमच्यासाठी महत्वाचे आहे. कारण का पंचनामे हा रुटीन विषय झाला. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की अशी परिस्थिती कधी आलेली नव्हती. नियम ह्या परिस्थितीच्या अनुसार कधी तयारच झालेले नव्हते कोकणासाठी तरी. आता जेव्हा ही परिस्थिती अनुभवायला भेटते, मग नियमामध्ये काय बदल करायला लागेल का, राज्य शासनाकडे वेगळ्या पद्धतीने काही स्पेशल केस करायला लागेल का, त्या दृष्टिकोनातून लागणारा जो अभ्यास आहे आता करून त्याच्यावर आम्ही उपाययोजना करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.